तुम्ही घरी कसं सांगितलं अबाउट युअर रिलेशनशिप. घरी म्हणजे कसं होतं माहिती आहे की क्वेश्चन आहे, तुझा लास्ट ब्लॉग होता ना, सॉल्व झालं का? लास्ट ब्लॉग नव्हता तो माझा. तो हे यू गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. स्वागत आहे तुमचं आपल्या या न्यू व्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलला कोण नवीन ॲड झाला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सो आजचा व्लॉग आहे Q&A व्लॉग. सो आपण त्या म्हणजे ह्याच ब्लॉगला लवकर स्टार्ट करू. पहिली मी आर्यनला नाश्ता देते, त्याच्यानंतर आम्ही काव्याला स्कूलमध्ये सोडू आणि मग आपण सगळ्यांचे क्वेश्चन्स आहेत ते वाचू आणि मग आन्सर देऊ. ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. सो आता बनवूया आपण आर्यनचा नाश्ता. आर्यन गेलाय अंघोळीला. सो गाईज, लास्टवाला जो ब्लॉग होता मी ज्याच्यामध्ये रडत होती खूप जास्त, तर लोकांना असं वाटलं की ते रिअल आहे भाई. ज्या लोकांनी अर्ध ब्लॉग बघितलं ते लोक येऊन मला कॉल मेसेज करतायत की बेब तुला काय झालं, तू का रडते असं वगैरे. ऍटलीस्ट तो ब्लॉग पूर्ण बघा तरी नक्की काय झालंय. प्रँक ब्लॉग आहे तो. अर्धाच ब्लॉग बघतात आणि येऊन मला बोलतात काय झालं एवढं सोशल मीडियावर टाकण्यासारखं तुमचं. तो प्रँक ब्लॉग होता आणि मी त्याच्यामध्ये बोललेली की हा लास्ट ब्लॉग असणार आहे माझा, ह्याच्या पुढे मी ब्लॉगिंग वगैरे नाही करणार आहे. पण जेव्हा मी त्याच्यानंतर रील्स वगैरे टाकायची तेव्हा मला त्या रील्सवर कमेंट्स यायला लागले की तुझा तर लास्ट ब्लॉग होता ना, मग तू का आता टाकतेस? भाई तुम्ही अर्धेच ब्लॉग बघतात त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट करतात, तसं नाही चालत ना. आधी पूर्ण ब्लॉग बघा की तो काय आहे नक्की. तो प्रँक ब्लॉग होता. मी काही खरंच रडत नव्हती की माझं खरंच ब्रेकअप झालं नव्हतं आणि माझं आणि आर्यनचं कधी ब्रेकअप होऊ शकतच नाही, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर तुम्ही कसं विचार करू शकता की हिचं ब्रेकअप झालंच असेल. त्याच्यामध्ये थोडं सस्पेन्स होतं स्टार्टिंगला आणि नंतरला प्रँक ब्लॉग असं मी बोलली आहे त्यात. तरी पण तुम्ही अर्धाच ब्लॉग बघता आणि नंतरला कमेंट करता की ताई का. पण त्या ब्लॉगला खूप सपोर्ट भेटला, असंच या ब्लॉगला पण भेटू दे सपोर्ट. लवकर आपल्याला 10K पण करायचे. A few moments later. सो गाईज, फायनली आर्यन तुम्हाला दिसतोय व्लॉगमध्ये. सो आपला ब्रेकअप झालेला तो फक्त एक प्रँक व्लॉग होता. तुम्ही तो पूर्ण बघा. सो फर्स्ट क्वेश्चन आपण घेतोय, आपका ब्रेकअप हुआ था ना? सो मी परत एकदा सांगते की आमचा ब्रेकअप वगैरे काहीच नाही झालेला. तो एक प्रँक, हां तो प्रँक व्लॉग होता. आणि मला रिपीट क्वेश्चन खूप आलेत, म्हणजे हेच आले की तुमचं ब्रेकअप झालेलं ना असं वगैरे. तर त्या क्वेश्चनचं मी एकदाच आन्सर देते की आमचा ब्रेकअप झाला नव्हता. तो फक्त एक प्रँक व्लॉग होता. आणि तो व्लॉग कोणी बघितला नसेल तर पटापट जावा तो व्लॉग बघा आणि पूर्ण बघा की तो व्लॉग काय आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की त्या व्लॉगमध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं. सो आमचं ब्रेकअप झालं नाही आहे, आम्ही सोबत आहोत कायम. सो परत तोच क्वेश्चन आहे, तुझं ब्रेकअप झालं होतं ना, तुम्ही घरी कसं सांगितलं अबाउट युअर रिलेशनशिप. घरी म्हणजे कसं होतं माहिती आहे की आमचं स्टार्टिंगला जेव्हा हा मला भेटला तर हा माझा बेस्ट फ्रेंड होता. आमची 2 वर्षाची फ्रेंडशिप होती आणि म्हणजे असं काय ठरलं नव्हतं की रिलेशनशिपमध्ये यायचं. तर हा मला लाईक करायचा, बट पहिलेही मला बघून. काय तुला बघून? म्हणजे हा मला ॲज अ पर्सन म्हणून आवडायचा. म्हणजे खूप क्यूट होता आणि इनोसेंट होता. बट असं नाही होत ना की इनोसेंट आहे ॲज अ पर्सन म्हणून आवडलं म्हणून मला ह्याच्यावर प्रेम झालं, तर असं नाही आहे. बट ह्याने मला स्टार्टिंगला विचारलेलं की मला तू आवडतेस, तर तुझा आन्सर काय? तर मी आधी स्टार्टिंगला नाहीच बोलली होती, कारण का. सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? आपल्या इंडियामध्ये एक नवीन ॲप आला आहे रम्मी सर्कल करून. तिकडे मी डेलीचे 2 ते 3 हजार कमवत आहे. तर वाट कसली बघताय? माझ्या प्रोफाईलमध्ये बायोमध्ये लिंक आहे ॲपची. लवकरच जावा, ॲप डाउनलोड करा, तिकडे रजिस्टर करा. रजिस्टर करताच तुम्हाला मिळणार आहे 24 रुपीजचा वेलकम बोनस. सो इथे मी भरपूर सारे पैसेसुद्धा अर्न केलेत. तर इकडे डिपॉझिट करताच मला वेलकम बोनससुद्धा मिळाला आहे. सो गाईज, इथे माझा फेवरेट गेम आहे ड्रॅगन वर्सेस टायगर. सो इकडे मी आता 1000 रुपये लावलेत. आता आपण बघूया
सो तर तुम्ही बघितलंच की मी जिंकली आहे आणि इथे विड्रॉल करणं पण खूप सोपं आहे. पहिल्यांदा तुम्हाला तुमची UPI ID टाकायची आहे, नंतरला बँक डिटेल्स टाकायच्या आहेत, नंतरला तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट टाकायची आहे आणि त्याच्यानंतर विड्रॉल करू शकता. तर तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम प्लस हा व्हिडिओ शेअर केल्यावर पण तुम्ही भरपूर सारे पैसे अर्न करू शकता. तर वाट कसली बघताय, माझ्या प्रोफाईलच्या बायोमध्ये लिंक आहे, फटाफट जाऊन ॲप डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि भरपूर सारे पैसे कमवा. थँक्यू. ह्याला बोलली की आपण आधी फ्रेंडशिपमध्ये राहूयात. आमची 2 वर्ष फ्रेंडशिप होती. त्याच्यानंतर मी ह्याच्या घरी जायचे. तर ह्याने ह्याच्या फॅमिलीला सांगितलं, म्हणजे मेन गोष्ट ह्याने ह्याच्या पप्पाला सांगितलं की मला ती आवडते वगैरे असं. आणि ह्याचे पप्पा आणि ह्याचा बॉन्ड खूप चांगला आहे. सो हा पप्पाला जे काही असतं त्याच्या लाईफमध्ये चालू ते सगळं सांगतो. तो हा बोलला. तर त्याच्या पप्पांनी मला विचारलं की तुझं आणि आर्यनचं काय आहे का असं वगैरे. तर मी तेव्हा बोलली की नाही, आम्ही जस्ट फ्रेंड आहोत. पण त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. तर मी माझ्या घरी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं. तेव्हा हा घरी यायचा. सो आमचं वागणं म्हणजे बोलतात ना, आम्ही जसे राहायचो वगैरे, म्हणजे त्याच्याने समजलंच की घरी की आम्ही रिलेशनशिपमध्ये, आणि सोशल मीडियावरती आम्ही सगळं टाकायचो वगैरे, असं मेन्शन वगैरे करायचं. तर त्याच्याने माझ्या फॅमिलीला पण समजलं आणि ह्याच्या फॅमिलीला तर ऑलरेडी माहीतच होतं की आम्हाला लाईक करतो, तर आम्ही कधी ना कधी रिलेशनमध्ये येणार. तर त्याच्यामुळे आमच्या घरी माहिती आहे दोघांच्या पण की हा माझा बॉयफ्रेंड आणि मी ह्याची गर्लफ्रेंड आहे. सो आमचं घरी माहिती आहे रिलेशनबद्दल. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी इयर्स आर कम्प्लीट टू युअर रिलेशनशिप. सो आमच्या रिलेशनशिपला 1.5 वर्ष कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झगडा वगैरे कैसा हँडल करते हो. झगडे म्हणजे असं झगडे झाले तरी ह्याची चुकी असेल तर ह्याची चुकी असेल हा सॉरी बोलतो, माझी चुकी असेल तर मी सॉरी नाही बोलत, हा मला मनवतो, नंतरला मी सॉरी बोलते. आणि जास्त करून तर माझ्यामुळेच होतात, कारण का मी खूप रागवते ह्याला. कारण का कसं आहे माहिती आहे, मी खूप ह्याला समजून घेते, हा अजिबात मला समजून नाही घेते. सो आमच्या असं का बघतेस, त्यांना नीट बघ ना. आमच्या रिलेशनशिपमध्ये मी ह्याला खूप समजून घेते आणि तुम्ही ह्याला सांगा मला सतवू नको जास्त, खूप सतवतं. माझ्या काही चुकी नसते. मी पॅचअप झालं का, पहिली गोष्ट आमचा ब्रेकअपच नाही झाला आहे, तो प्रँक व्लॉग होता आणि आमचं पॅचअप व्हायचं काही कारण काहीच नाही. ब्रेकअपच नाही झालं तर पॅचअपचं सीनच काय. क्यूट रिलेशनशिप, थँक्यू. फेव कपल, थँक्यू. तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम नाही होत, तुमच्या फॅमिलीने तुम्हाला ॲक्सेप्ट केलं का. असं कुठलंच रिलेशनशिप नाही की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होत नाही. कसं असतं माहिती आहे, रिलेशनशिपमध्ये एक ना एक पार्टनर कोणतरी असतं, म्हणजे मस्तीखोर असतं किंवा दुसरा शांत असतो. तर तसंच आमच्या रिलेशनशिपमध्ये हा मस्तीखोर आणि मी शांत आहे. सो आमच्या रिलेशनशिपमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येतात, पण आम्ही त्या प्रॉब्लेमला फेस करतो. आणि फॅमिलीला घेऊन आमच्या रिलेशनशिपमध्ये कुठलेच प्रॉब्लेम ना, फॅमिली आम्हाला कधी कुठल्याशा प्रॉब्लेममध्ये बोलतात ना, काही रिलेशनशिपमध्ये फॅमिली प्रॉब्लेम्स येतात की फॅमिलीमुळे ॲक्सेप्ट नाही करत आहे त्यामुळे आपण ब्रेकअप करूया असं वगैरे. तर आमच्या रिलेशनशिपमध्ये असं कुठलंच फॅमिली प्रॉब्लेम नाही आहे. काय प्रॉब्लेम असेल ते आमच्या दोघांचंच असतं आणि ते पण सॉर्ट आउट होऊन जातं. विच इयर गोईंग ऑन युअर रिलेशनशिप. 1 year and 6 months चालू आहे. तेच आहे, खूप तरी क्वेश्चन सेमच आहेत. किती इयर्स झाले तुम्हा दोघांना सोबत, किती इयर्सचं रिलेशनशिप आहे. तर आमच्या रिलेशनला 1.5 वर्ष झाले आहेत. बायोमध्ये सिंगल का टाकलेला आर्यनने आणि तू पण स्टोरी ठेवली, वाय. बिकॉज आमचा प्रँक व्लॉग येणार होता, तर आम्हाला सस्पेन्स क्रिएट करायचं होतं, त्याच्यामुळे मीच त्याच्या बायोमध्ये सिंगल टाकलेला आणि मी स्टोरी अशीच टाकलेली. बिकॉज आम्हाला असं बोलतात ना, आपण माझ्या बायोमध्ये किंवा ह्याच्या बायोमध्ये अँटक वगैरे किंवा असं माझं अकाउंट मेन्शन असेल हॅपीनेस वगैरे, तर तुम्हाला कळलं असतं की ह्यांचं काही ब्रेकअप झालं नाही, हा प्रँक व्लॉग आहे वगैरे असं तसं. त्याच्यामुळे सस्पेन्स क्रिएट करण्यासाठी आम्ही बायोमध्ये असं सिंगल वगैरे टाकलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उसने तो छोड़ दिया था ना आपको. छोड़ दिया था म्हणजे सांग त्यांना काय बोलणार आम्ही कधीच एकमेकांना सोडणार नाही, आम्ही कायम सोबत आहोत. सो असे क्वेश्चन्स नका विचारू, एकदा पूर्ण तो व्लॉग बघा, तेव्हा तुम्हाला क्लॅरिफिकेशन होऊन जाईल की तो फक्त एक प्रँक व्लॉग होता, तुमचं ब्रेकअप झालेलं ना. सो ह्याचा आन्सर पण मी तेच देणार आहे की आमचं ब्रेकअप वगैरे काहीच नाही झालं. तुम्ही कधी रागवता का. हो, आर्यनची चुकी असेल, आर्यन जिथे चुकतो तिकडे मी खूप रागवते, खूप. आमचं तुम्हाला माहिती आहे, जिथे मी रागवते ना तर माझ्या पटकन तोंडातून तेच निघतं, मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे. पण आम्ही म्हणजे असं 15-20 मिनिटांनी राग शांत होतो तेव्हा मीच त्याला बोलते सॉरी, माझ्याकडून चुकी झाली. मग आमचं असं होतच राहतं भांडण. त्याच्यामुळे ब्रेकअप हा टॉपिक खूप वेळा निघतो, पण आमचं कधी होत नाही ब्रेकअप.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमच्या रिलेशनशिपची तुमचा रिलेशनशिप कोणत्या डेटला आणि कोणत्या इयरला स्टार्ट झालं होतं? आमचं रिलेशनशिप ह्याच्या बड्डेच्या एक दिवस आधी स्टार्ट झालं होतं, तेव्हा मी त्याला हा बोलली होती. म्हणजे 6 जानेवारी 2023ला मी याला हा बोलली होती आणि इयर आहे 2023. दीदी कायम सोबत राहा, असं स्माईल करत राहा. आई एकविरा कायम सोबत आहे तुमच्या आणि प्लीज दीदी ब्लॉग पोस्ट कर. येस, मी नक्कीच ब्लॉग पोस्ट करेन. म्हणजे हा ब्लॉग तुम्ही बघतच असाल तर आमचे ब्लॉग येतच राहतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही मला कंटेंट सजेस्ट करा की मी काय बनवू. आणि थँक्यू एवढं प्रेम दिल्याबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेल अस अबाउट युअर फर्स्ट मीट विथ युअर फोटो. आमचा फर्स्ट मीट कॉलेजवरती झाला होता, चाय ठेक्यावरती, आणि त्याचा फोटो पण आहे. बट तो फोटो कसा सीन आहे, आर्यनचा जो पहिला फोन होता तो म्हणजे आम्ही गाडीवरून जात होतो तेव्हा तो फोन खिशातून पडला, तो त्याच्यानंतर आम्हाला रिटर्न भेटलाच नाही आणि त्या फोनमध्ये आमचा फर्स्ट फोटो होता स्नॅपचॅटमध्ये. सो आम्ही तो स्नॅपचॅट रिटर्न ओपन केला त्या नंबरने, तर आम्हाला तो फोटो भेटू शकेल. पण आम्ही तो नंबर नाही चालू करत आहे, त्याच्यामुळे फोटो बिटो आमच्याकडे आमचे पहिलेचे फोटो नाही आहेत. काय झालं होतं तुमच्यामध्ये? आमच्यामध्ये काहीच झालं नव्हतं, तो फक्त एक प्रँक ब्लॉग होता. हे सांगून ना माझं तोंड खूप दुखतंय, ते येत आहे डोळ्यासमोर. तुमच्या दोघांना कोणाची नजर नको लागू दे दीदी आणि जिजू. नाही, आम्हाला कोणाचीच नजर नाही लागणार, आणि नजर लागली तर आम्ही अशी नजर काढतो. बघा लागली आहे नजर. ती आप दोनों की शादी कब है? शादी को तो बहुत टाइम है. पहले हम लोग के पैर पे खड़ा होना है, करियर करना है, उसके बाद शादी जब रहेगी तब आपको सब लोग को पता चलेगा. मैं स्टोरी वो सब डालूंगी तो पता चलेगा और सबको आना है. यार ताई, खरं प्रेम लास्टपर्यंत नाही राहू शकत का? मध्येच का पसंत बदलते? असं काहीच नसतं. जे खरं प्रेम असतं ते लास्टपर्यंत राहतंच, आणि ज्याला निभवायचं असतं ते निभवतं, ज्याला जायचं असतं म्हणून राहिली आहे मी एवढ्या वेळेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. यू आर रिअली नाईस कपल, थँक्यू. आणि तोच क्वेश्चन आहे की तुमची रिलेशनशिप कधी सुरू झाली होती आणि पहिलं प्रपोज कोणी केलं होतं? याने हा माझ्या मागे 8 महिन्यापासून लागला होता, पण आमची 2 वर्ष फ्रेंडशिप होती. 8 महिन्यापासून माझ्या मागे लागलेला. मी ह्याला हा बोलली नव्हती बिकॉज ॲज अ पर्सन म्हणून मला हा आवडलेला, पण हा ट्रीट पण चांगला करायचा. बट मी पहिला विचार केला की आपण आधी फ्रेंडशिपमध्ये राहूया, फ्रेंडशिपमध्ये हा मला कसा ट्रीट करतो आहे, सो त्याच्यानंतर आपण रिलेशनशिपचा प्लॅन करू. मग आम्ही पहिली फ्रेंडशिपमध्ये होतो 2 वर्ष, त्याच्यानंतर आमचं रिलेशनशिप स्टार्ट झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सानू माझी पार्टनर जी आता गावाला असते आणि आम्ही तिला खूप मिस करतो, येतच नाही ती भेटायला. तिने क्वेश्चन टाकला आहे की आर्यनला सांगून, क्वेश्चन नाही आहे ती सांगते, आर्यनला सांगून ठेव, जास्त रडवलं ना तुला तर जाम मार खाईल माझ्याकडून. गावावरती येते आधी हाईट आहे तुझ्या एवढीच आहे ती, हाईटला हाईटने छोटे ना माझ्या थोडी. क्वेश्चन आहे, तुझा लास्ट ब्लॉग होता ना, सॉल्व झालं का? लास्ट ब्लॉग नव्हता तो माझा, तो प्रँक ब्लॉग होता. आता कॅप्शनच लिही माझ्या डोक्यात, हा प्रँक ब्लॉग होता. तुमच्या घरी माहीत असेल ना तुमचं रिलो? येस, आमच्या घरी माहिती आहे, आणि आत्ता आम्ही बेडरूममध्येच बसून शूट करतो आहे, कारण का बाहेर पप्पा लाईटचं काम करतात आणि मम्मी जेवण बनवते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमची लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाका ना पूजा. माझ्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग आहे, तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या ब्लॉगची, तर तो ब्लॉगसुद्धा तुम्ही बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे, लव यू फ्रॉम कोटा राजस्थान, नथिंग टू आस्क, इट जस्ट ऑनली टू से दॅट बी हॅपी टुगेदर अँड स्टे फॉर एव्हर. थँक्यू सो मच. आम्ही नेहमी कायम सोबत आहात, फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या आणि खूप प्रेम द्या आर्यन पूजाला. एक गळा धावतो का? खूप प्रेम द्या आर्यन पूजाला आणि खूप खूप पुढे घेऊन जावा आम्हा दोघांना, आणि असंच प्रेम करत राहा. सो गाईज, ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला कोण नवीन ॲड झालं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, आणि ब्लॉग भरभरून शेअर करा. आणि आमच्या दोघांवर तुमचं किती प्रेम आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि भरभरून प्रेम द्या आर्यन पूजाला. आणि नवीन ब्लॉग लवकरच येईल, त्याच्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय.